आज कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यामुळेच मी सकाळी उठून पहिल्यांदा देवपूजा ही केली आणि मस्तपैकी पोहे केले आणि सगळ्यांनी आम्ही नाश्ताही करून घेतला. दुपारी बरीच पप्पा जेवायला तर मग डाळ भात चपाती पापड भाजलेलं आणि सगळ्यांनी आम्ही मस्त जेवण करायला बसलेलो. पण पुरी काय पप्पांना जेवणच करून देत नव्हत्या. पप्पा आले की असे त्यांचे लाड चालू होते, बसले ते त्यांच्या अंगावर जाऊन. नंतर ना मला जायचं होतं ड्रेस फिटिंग करायला. काल काय त्या मावशी नव्हत्या म्हणून आज ह्या दुसऱ्या ताईंकडे गेली आणि खरंच त्यांनी छान ड्रेस फिटिंग केला. नंतर थोडीशी केस पण मला स्ट्रेट करायची होत्या, पहिली बारच करते त्यामुळे जरा हे वाटत होतं, पण खरंच खूप छान झाली केस स्ट्रेट करून. आणि नंतर थोडंसं सामानही घेतलं आणि मी एक मास्क चंदन लेप पण आणलं होतं आणि मास्क पण आणलेलं. मग तेच लावून आम्ही दोघं बसलेलो अर्धा तास आणि खरंच त्याचा रिझल्ट इतका छान आला ना, म्हणजे मला आवडलं. आता म्हणजे कुठं पण जाताना चेहऱ्याला थोडासा ग्लो आणायचा असला की मी हेच करीन. नंतर ना ह्यांनी बॅग ही भरून ना कागदपत्र घ्यायला लागलेली. आता ह्यांना काय तिथं करायचे काय माहीत जाऊन. नंतर मग मस्तपैकी मी पण तयार झाली. म्हणलं आता चांगल्या दिवशी भांडणं नको बिनकामाची म्हणून तोंड बांधलं त्यांचं ऐकून. ते म्हणलं तोंड बांध केस पण खराब होतील, पण जाऊ द्या. मी बांधलं आणि यायला लागलो आम्ही सगळीजणं. आता हिथनं म्हणजे हिथून आम्हाला काही अर्धा तासच लागतो यायला. इथं पोचल्यावर हिथनंच यात्रा चालू होती, पण परत संध्याकाळ काय मला इथपर्यंत यायला भेटणार नाही म्हणून मी आत्ता दाखवलं. नंतर मामाच्या पहिल्यांदा घरी आली तर ह्या सगळ्या पुरी अशा. नंतर मम्मीच्या घरी आली, ही सगळी पंगत बसलेली जेवायला आमच्या दाजी बिजी. नंतर ह्यांचं वाढायचं चाललं होतं. थोडीशी मी पण मदत ही केली, पाणीही दिलं आणि नंतर सगळे आपापल्या नवऱ्यांच्या ताटातनी जेवायला बसले म्हणून मी पण त्यांच्या ताटात जेवायला बसले. आणि मग इकडे बघा ओजू आणि शार्वी खेळत बसले होत्या. आणि नंतर हा ओजूला ड्रेस मम्मीने आणलाय, तर इथनं पुढचं काय झालं ते उद्याच्या ब्लॉगमध्ये